अरे चालला का रे? अरे बापा, तू चालला जाता दुकानात दिवसभर मले भल्लं कसं तरीच होते बाई. निरा भेवच लागते या घरात. कायचा भेव? अरे एकलीच असतो दिवसभर मी. रागिनी असली की कसं एकमेकीला सोबती राव आम्ही. एक तर नवीन एरिया, नवीन घर, आणि बाई या घरात मला भेवच लागते बाई. भेव कायचा आहे आई? नवीन कायचं म्हणजे मागच्या गल्लीत आपण राहायचो, त्याच्या पुढच्या गल्लीत आता आलो. अन म्हणजे एरिया काय आले एवढा बदल? काय लोकांचं काय करावं लागतं आपल्या एरियाचं? तू तर घरातच ना, आणि घरात काय भेव आहे? अरे बाबू, तसं नाही. एकलीले वाटते ना. रागिनीले येणं घेऊन ती असली की मला सोबती लय. ती मला गमती नाही ना. मला एकली गमती नाही रे. लयच याद येते मला रागिनीची. रागिनी असली की कसं आम्ही संग मग राहतो, संग मग जेवतो, संग संग धंदा करतो. मी पुरा धंदा करू लागतो तिले. सगळं. ते पोळ्या लाटायला बसली की भाजी करतो, नाही तर पोळ्या शेकतो. कपडे धुवायला असली की पिळून देतो, वाळू घालतो. मी लय काम करू लागतो ना तिले. त्याच्यानं मला तिची आदतच झाली ना रे. ते नाही त्याच्या बगर मला काही गमत नाही. आणि दिवसभरात बाई निरा मला सुनसुनच वाटते बाई. घेऊन येणार रे रागिनीले. कितीक दिवस राहील अजून ते तर ती आता. झालाच नाही का तिचा आराम? आई, 8 दिवस नाही झाले तिला येऊन. राहू दे ना 2 महिने. आणि तू काय लहान लेकरासारखं लावलं हे? तुला काय गमत नाही का? लहान आहेस का तू? आणि काचा भेव आहे आपल्या घरात? सांग कसं करा आता. यात काचं लहान लेकरासारखं आलं. आता मले किती हरी काय मैसून मासून यायचं मला म्हण मीच करतो सगळं. काले लोकांच्या घरून घातलं. आता तू म्हणशील तिचे मायबाप का लोक आहेत? पण लोकच आहेत ना. आपली जबाबदारी आहे. आपलं नातू येणार आहे, आपली सून आहे, आपली जबाबदारी. काले लोकांच्या भाऊ फालतूचं. आता तिची माय त्या लायण्या पोरीचं पण करीन, काय हिचं करीन. ते जाऊ दे, ते त्याचं पायात बसती. राहू दे, राहते तो. बरं, तो डोक्याला टेन्शन नाही. सांग माय मारोक्षीला काय टेन्शन? आता ती आली की तुला तिचं करायला लागेल ना. ते जर आराम करीन, आता माहेरात तिला ठेवलं नाही अतिलं, तू अति तिला आराम देशील, तर उगाच तुला एका माणसाचा धंदा शिल्लक होते ना. दोघं मायले काहीच तो नाही राहिला तो अचानक. हा, आजचा कायचा परवा स्वयंपाक असते चिडपात. आणि तिला आल्यावर अजून तिचं काय करशील तू? देन तिकडे राहू दे तिच्या बापाच्या घरी. तू काढलं टेन्शन घेऊन राहिली. ऐकतच नाही बाई हे पोरग. आण दिली एकदा त्याला घरात आपटून आपच करते सगळं. कितीक दिवस टोले घेऊ मी? कुठे जाता येत नाही, काही नाही. घर बंद होते, घर बंद होते. ते घरी असली की मला टेन्शनच नाही ना. आई, असं करतो नाही तो. आणते ना तिले. मी तेच म्हणतो ती ना, जाय आता जाय आणि घेऊन ये तिले. आपला आपल्या घरी का रे लोकांच्या भोवती. ते नाही म्हणत मी. मी म्हणून राहिलो की नाहीतर तुला घरात एकटीला गमत नाही ना. हा, एक तर तो अचानक धंदाही होत नाही काही, आणि तुला एकटीला भेवही लागते घरात. हो ना. लय सुन सुन वाटते ना रे बाबू. बर सांग. आता तू दुकानात चालला तर रागिनी घरी नाही. एकलीलाच हुरहुर वाटते ना. म्हणूनच म्हणतो मग, चाल मी जाता जाता तुला भाऊच्या घरी सोडून देतो. हा, राय 2 महिने वहिनी जवळ. हा, तर ती लेकरं आहेत, वहिनी आहे. हा, घर त्याच्या घरी गमतेच, भेवायला लागत नाही. चाल मग, घेतोय कपडे. आ? नाही ना बाई, त्याच्या घरी काय करू मी येऊन? काऊ, आता दादाच्या घरी जाले तुले काय कारण पाहिजे का काही? चल ना. तशी तर तुले वहिनीची लय आठवण येते. अम, नाही मी नाही येत माहितीच्या घरी. ते काय बोलत नाही, नाही नाही. तिचा धंदा ती सदान कदा ती मायबाप पळेलच असतात. मी नाही येत तिच्या घरी. काही उलशिक तिलशिक वस्तूला हात लावले की मला पप्पा दिलो, मा मम्मीनं दिलो, असं झालं त्याचाच मोठेपणा. मी नाही तिच्या घरी. धड बोलत नाही, धड काही नाही. हळकट पाहिजे ते आपल्याला अळाने समजते. लय मोठ्या लोकांची आहे ना, तर लय गरीब श्रीमंतीचा तिले गर्व आहे. हलकट पाहिजे. मागच्या बारीनं गेलती मी माय अशी ते लाईनं काही नॅरच आणलं होतं इकडचं. म्हणलं असं पुसलं बया बया. म्हणलं का होय रे? म्हणलं तुम्ही मला काय म्हणे, तुम्ही काय पाहिलं म्हणे, तुम्हाला काय माहित म्हणे, काय भेटलं म्हणे तुम्हाला? श्रीमंताच्या घरचं असंच असते म्हणे.
हे का ढगातून पडली काय? हा चले बोळ्याची. हा मग पोराच्या माथं उड्या मारती आणि मला म्हणती मी नाही येत तिच्या घरी. त्याच्यापेक्षा आपल्या घरीच बरं. काले जाऊ मी ती घरी उचलल्यावानी. त्या रोजी फोन लावलता ना, तर असं नाही म्हणलं बया बया की ये ना म्हणून आई. मोठ्याले का कळत नाही का की मायले 4 दिवसासाठी आणाव का काही. तो का आला राहिला झाला सासू सासऱ्याचा. तिकडचं जनगोत दिसते त्याले, माय दिसते का? का रे, आला का डबा? हो बाबा, आले डबे. चला जेवण करून घेऊ ना. हो, मामाले आवाज दे, मोठे बाबाले आवाज दे. चला जेवण करून घेऊ. आज उशीर झाला रे. काय बस आता वाटते तिकडे. डबा आणून देत जाय. भुकालतात एक तसं कोण नाश्ता नाही, काही नसते. आणि ह्या बाया काही येतात, किती दिवस राहतात? काका का बरोबर आहे की इतके दिवस राहिनो? 3 दिवस झाले ना आता ततीच आहेत. हा नाही हो बाबा, ते आज बाबूची 5ची पूजा आहे ना, तर मी फोन लावता आईले. आता आई म्हणे बाबू 5वी आहे, पूजा असते की नाही 5ची, तर म्हणत मग त्या म्हणतात थांबाच, आता पूजा आहे तर येतील सगळं करून. जाऊ द्या, राहू द्या. राजाबद्दल नाही, पण ते घोर नाही होत काय. जाऊ द्या. आज पूजा झाली, येतील ना उद्या नाही तर. हो हो, नाही तर काय तर नाही. बरं त्या पूजेच्या थांबले असतील, नाही तर मग बरोबर आहे. 5 येशील ना, बरोबर आहे. 5 येशील आज बाबूची, म्हणून राहिले असतील मग. हा जाऊ दे. तू दे, मोठे बाबाला आवाज दे, मामाला आवाज दे. चल जेवण करून घ्या. एक तर ते डबे आणतो एखादी. ती आज काची भाजी दिली रे बा, काल तिखट भाजी होती. सांगा लागत होतो ते आम्हाला असं तिखट ना देऊ म्हणून. मेसचं आणणार आहे त्याच्यापेक्षा हॉटेलला आणतं. बाबा ते मेसचं कुठं आता आपल्याला काय काय दिवस आणा लागते. आता आई आली की झालं. आता हॉटेलमधलं कसं गेलं की लगेच भेटते. मेसवाल्याला पहिले सांगा लागते, हे करावं लागते. ते नाही होत आपल्याला. 2-3 दिवस आणणं. पण ते पनीर फनीर नाही आणलं ना, ते काय का 2 दिवस येणार पनीर पनीर काही खा नाही वाटत. ते सारी आपली आलू वांग्याची भाजी, गोबीची भाजी, शेवाची भाजी असं काही आणा लागत होतो. हो, आज आलू वांग्याचीच भाजी आणली. आणि शेवाची भाजी नाही नव्हती ती, तर डाळ फ्राय घेतलं. मग वरण, वरण कोण खाते रे. हो मोठे बाबा बरं आणलं. फिक्क आणलं लागत होतं रे, जरसं तेले तिखट तिखट सैन नाही होत. नाही फिक्क नाही भेटलं बाबा. हॉटेलात फिक्क वरण भेटीन. ते दाल फ्राय मी थोडा फिक्काच सांगितला, फिक्काच घेतला. तर बाबा ते जेवतील मग. हो कालही तेच ते जेवण नाही झालं. ते तिखट हॉटेलच्या भाज्या बाबा जरशा तिखटच राहतात. तेल गिलाय ते शिल्लक. हा ते हॉटेलाचं काय कामाची गोठ आहे का रे ते? तुम्हाला गोड लागते ते, आम्हाला एका दिवसाच्या वर नाही खावं. ते हॉटेलच्या भाज्या निरा तेलच असते त्याची, बदबद मसाला. बोल तुला आईले लावतो फोन घेऊन, म्हणा बोध झालं साजरं नाही वाट. ते जाऊन बसले तर बसलेस. ती सिटूबाईची सासूबाई आहेत का गेल्या मग? त्या फोनला आता काही कळलं का? नाही आहेत ना, त्या पण आहेत. म्हणूनच मग थांबल्या. मग आता पूजा आहे तर मग थांबल्या असतील. तुम्ही स्वयंपाकाचं नका टेन्शन घेऊ बा, मी आणतो बरोबर. मी आता आपलं एकच हॉटेलवाला पाहिला, तो दे थोडस. त्याला सांगितलं म्हटलं मसाला तेल गिल जरा कसं टाक म्हटलं आमच्या याच्यात. मी मोठे बाबाला आवाज देतो. हो, आणि मामा पाहिजे. मामा गेले का मळ्यात तर काय तर फोनला या म्हणा घरी जेवण करून घेऊ आणि जाय तिकडे. हो हो. ओ मामा, अरे जेवण करायला या ना. कुठे चालले? अरे भाचे भाऊ, इथून ना वावरातून डबा आला का? आला ना डबा. चला चला आता वावरात मग पहिले जेवण करून घ्या मग चल जा. मी मोठ्या बाबाला आज देतो. चालले घेऊ का डबे खाली. हे आले वाटत तुमचे जण. हे बाया नसल्या घरी की बोलला हो बाबा, ही काही सोपी गोष्ट नाही हे. म्हटलं रत्ना, वहिनी तुम्ही झोपा ती दोघी जणी मोकळ्या चाक. ती गेले भल्ल दाटून होते. मी जातो तिकडे मोठ्या बाईच्या घरी. नाही हो देऊ का बाई, तिकडे काय जाता तुम्ही? निजा ना ती निजल्या जाते. काय काय आहे का मोठा पलंग आहे ना. अवा वहिनी शांता बाई आहेत तर ती निसतो ना आम्ही तर ती. हा अति दाटून तिथे काय म्हणलं तरी त्या कोपऱ्यातल्या लय मच्छर असतात. त्याच्यापेक्षा मी दिसतो ना तर निजा तुम्ही दोघी जणी आती. मग बेबी बाईच्या घरी चालल्या का तुम्ही? हो, त्या शांताबाई आहेत तर तीच निजून राहिल्या. निसतो तर तीच मोकळे चाकळे खाली सातऱ्या टाके ना. हा निजा तुम्ही, मी सांगायला चालती. काय व देऊ का बाई, काय आले सदा निजा ना. मग काय का लोकांचं घर आहे का? तसंच आहे का काही घरी फोन घेऊन लागत होता वरत ना. माणसं काय खाऊन राहिले कसं काय आहे तो. आपण किती दिवस राहतो माया ते. आता चला जाऊ ना आपण. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही माणसायचं.
मस्त डबे आण राहिले हॉटेलचे आणि खाऊन राहिले सगळेजण. तुम्ही काय टेन्शन नका घेऊ. राजू डबे आणते आणि मस्त जेवतात संग मग चौघही जण आणि लागे आपा कामं करतात. आपण थांबा 2 दिवस. नसा राजूले राजू म्हणे आई तुम्ही काही येता मॅडला 5ची पूजा आहे म्हणलं म्हणून थांबलो म्हणलं आम्ही. त्याला काय काही हा वहिनी हा म्हटलं वंश हे बा देव काही आपण आता जायची काही नाही करू ना जरी. आता साजरी भेली ती तिची माय बाप साजरे भेदारले 2 दिवस राहू जरस पाहू जरस नाही तर आपण आपले निर्णय घ्यायला मग काय. वहिनी ऐकू येते. काऊन काय झालं. नाही आई तर म्हणे मी जातो येतो काय भेट घेतो जातो काय म्हणे मग 3 दिवस झाले आलीच नाही. 4था दिवस चालला ना आज 7 झाली ना आली नाही अजून. आता तर ते गेले तर राहिले असतील. आता बेबी आता आहेत तर आपल्या काऊन आईच्या आठवणीत राहिली का. काही पाहिजे का नाही काही नाही पाहिजे पण आई म्हणे ना दुसऱ्या दिवशी येतो म्हणे घरी. मी विचारलं तर आईले तू येशील तर आई म्हणे एक उधारी म्हणे अशी म्हणे तर मग आली नाही म्हणून विचारलं. फोन केलता का मी आईले. हो कोणी केलं तुम्ही देऊन दिला. तुम्ही बोला ना बोलता काय सांग. चला मग करून फोन. आई आपल्या बेबी आताच्या घरी जायलात ना. आई तुमच्या वहिनीच्या घरी गेले ना. हो ना माझ्या वहिनीचं घर आणि बेबी आत्याचं घर जवळ जवळच आहेत ना. हो ना हो ना हो ना माहित आहे ना मला ते. हो हो म्हणजे मग आज बी येते आई समजा नाही. लयच राहिली लेक इतके दिवस मामाच्या घरीच तर राहते फक्त. ती कुठे राहत नाही आई. लय राहिली. काय केली तुम्ही भाजी. गवाराच्या शेंगा केल्या. गवाराच्या शेंगा केल्या. हो कोण नाही काही नाही. द्या मग जेवायले. जेव तुम्ही भूक लागली. ये तुम्ही हात धुवून वळा. आई असते तुम्ही म्हटलं असतं. वहिनी म्हटलं असतं दुसरी भाजी करा. आई असली की वेगळंच वाटते बा. आई नसली की गमही नाही. जाऊ दे बा आता गवारा शेंगाच खातो. कसं म्हणू बा मी वहिनीले दुसरी भाजी करा. आई असली की तर म्हणतो ना मी. मग आता म्हणू का. नाही राहू दे बा आता आपली आई का घरी आहे. राहू दे बा वहिनी नसल्या ना गवाराच्या शेंगा तर त्याच खातो बा मी आता. मुन्ने राहिलं भबळ्याले. गव्हाचे शेंगा खायला तयार झाले नाही तर घर डोक्यावर घेतात. आवडीची भाजी नसली की. बळा वहिनी. हा पुरी भाजी कोणासाठी केली. तुम्ही तर मला गवाराच्या शेंगा केल्या. एका आमच्या घरच्या चटुऱ्यासाठी केला. लय चटुऱ्या आहे तो. कधीच गव्हाच्या शेंगा खात नाही. आज कसं खायला तयार झालता काय माहिती बाबा. त्या चटुऱ्यासाठी केली पुरीन भाजी. काय झालं कमून नाही राहिलं आई नाही तर. मग आई नाही तर वहिनी संग भांडा लागत नाही का. वहिनी सोबत आटा लागत नाही का. वहिनी गवारा शेंगा खाऊन गेल्या तुम्हाला माहित नाही का. मला आवडत नाहीत काहीच नाही. शांत शांत वाळा बा जेवतो बा. लयच गरीब झाला बा. लयच गुदगुदू हसा आला. आई येतात ना आता येतात. आई उद्या येतात परवा येतात काय माहित. येतात ना मग. बस जेवा. आलूची भाजी केली ती तुमच्यासाठी. आम्ही केला आम्हाला गवाराच्या शेंगा. मला माहिती तुम्हाला आवडत नाहीत पण तुमच्यासाठी आलूची भाजी केली ती. म्हटलं मग आलूची भाजी केली तर बबड्यासाठी पुऱ्याच करा. म्हणून या 2-3 पुऱ्या केल्या तुमच्यासाठी. तुमच्यासाठी पोळ्या केल्या का वहिनी. मग का आले 2 केलं. बरं राहू द्या मग हे मी खाऊन घेतो. तुम्ही गवाराच्या शेंगा आणि पोळी खा. नाही नाही मीच जेवतो ना द्या ना. जेव्हा शांततेनं. ते आलं. ये रे ये जेवायला ये. माग 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 पाजू बबड्या ताट वळतो. ये बस आपण दोघं जीवती ये. पाहिजे त्याला एक पुरीचा तुकडा देऊन द्या त्याच्यातला. भाजी नका लावू त्याला. भाजी तिखट आहे तुमची. अजून आहेत बरं अजून आहेत. जेव्हा आराम पाहिजे तो भात ताट ओढील मी येतोच. खाऊ देतो ना तुले. बस ना बस. ये चल जेवू आपण. खाऊ नये जेवण आहे जेवण. ये बस ये इकडे ये मांडीवर बसतं का. बबड्या पाहिजे भाजी हे करेल तर भाजी सांगेल. पुरी देऊन द्या त्याच्याजवळ एक. अजून पुऱ्या त्या टोपल्या त्या तिथं वर लागल्या तर घे जा. जेव्हा आरामशीर. मी तुमच्या त्याला फोन करतो. आलेच नाहीत अजून.